नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग विकासाचं स्वप्न दाखवलं गेलं, पण प्रत्यक्षात नागरिकांच्या पदरी आलं ते वर्षानुवर्ष रखडलेलं काम, धूळ, डायव्हर्जन आणि रोजचा ट्रॅफिक जाम. राहुरी शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीने कहर केला आहे. प्रशासनासाठी ही केवळ एक फाईल, पण नागरिकांसाठी हा दररोजचा त्रास आणि अपघातांचा धोका आहे. मंजुरी, निधी, पाठपुरावा सगळं झालं, मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावरही नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाची ढिसाळ अंमलबजावणी नागरिकांच्या मानेवर बसली आहे. रस्त्याचं काम सुरू, पण वाहतुकीचं नियोजन शून्य. डायव्हर्जन आहे, पण त्यावर नियंत्रण नाही. ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, बस, ट्रक, दुचाकी कोंडीत वाहन चालकांशी चर्चा करणारे कार्यकर्ते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी थेट मैदानात उतरून प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. फक्त पत्रव्यवहार नाही, फक्त फोटो सेशन नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून दिसून आले. तातडीने सुटलेल्या ट्रॅफिक जामच्या समस्यावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की नागरिकांच्या प्रतिक्रिया नागरिकच सांगू शकतील. मला एक गोष्टी खात्री 100% आहे की हे फार अगोदरही झालं असतं कदाचित, पण आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे सकाळपासून माझ्या शब्दाखातीर स्वतः रस्त्यावर उभे आहेत आणि जिथे जिथे ट्रॅफिक जॅम कधी जाणवायला लागलं का लगेच रस्ता मोकळं करणं. तर शेवटी कुठलाही प्रकल्प होत असताना, कुठलीही चांगली गोष्ट होत असताना त्याला जनसमर्थन लागतं. आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज, ते त्यांचं काम नाही, पण उभे राहिले असे कार्यकर्ते म्हणजे आपण माझं भाग्य समजतो. कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही. आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून 4दा फोन लावला की काय झालंय, कुठं अडकलंय का, काय अडकलंय का. कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत जर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्यावर. तुम्ही माझा विश्वास कधी संपू देत नाही. आज अक्षरशः एक तासभर सोडला तर अजिबात पुढेही ट्रॅफिक जॅम नाही आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की पुढेही ट्रॅफिक जॅम होणार नाही. आणि जर पुढे ट्रॅफिक जॅम आढळलं तर माझी माझे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे. तर राहुरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण आता असं होऊ देणार नाही एवढीच मी खात्री देऊ शकतो. आपण दूर झाले कारण की हा प्रस्ताव कधी पाठवला नव्हता. माननीय पालकमंत्री महोदयांनी डीजी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली. आम्ही सकाळी अर्जंटली राहुरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला. एसपी ऑफिस मुंबईला गेला. आणि जेव्हा जिद्द असते तर जिद्दीने सगळं होऊ शकतं. फक्त जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे. आणि नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात. तो होमगार्ड माझ्या मते लवकर आले पाहिजेत. आणि राहुरीचेच मुलं आहेत त्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केलेली आहे. त्यांना फक्त रुजू व्हायचं आहे कामावर. असं काही कुठून अमेरिकेहून आणि कुठून जपानहून लोक येत नाहीत. राहुरीचेच आपल्या मुलं आहेत, त्यांना रोजगार मिळेल. आणि शासनाला सांगितलं साधारण ते म्हणत होते कुठेतरी 15-20 हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो. म्हटलं काय महिन्याभराचा विषय आहे, 7-7.5 लाख रुपये जनतेने एवढं दिलंय मला तर 7 लाख रुपये काय फार मोठी गोष्ट त्यांनी देऊन टाका. 7 लाख रुपयांनी मी लहान होतो ना काय, पण जनतेचे त्रास कमी झाले. 7 लाख रुपये तर 7 लाख रुपयाला काही मूल्य नाही. दादा हे काम आहे ना तसं विद्यमान खासदाराचं होतं, पण आपण यामध्ये लक्ष घातलंय, काय सांगणार? रात्रीची वेळ कशाला खोटं बोलायला लावतो त्या सोडून. नगर मनमाड महामार्ग हा केवळ रस्ता नाही, तो अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे. वर्षानुवर्ष रखडलेलं काम, ढिसाळ नियोजन आणि नागरिकांच्या संयमाची परीक्षा. आज डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे थोडासा दिलासा मिळाला असला तरी प्रशासन जागे होऊन कायमस्वरूपी उपाय करणार का, हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, प्रहार न्यूज लाईन, अहिल्यानगर.